योग असा आला, पुढच्या जन्मात पत्नी करताल, पण लक्षात घ्या, जिनं स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसले तुझ्यासाठी, देवा तुझ्यासाठी स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसले, तुला फक्त काही औपचारिक भोग घेण्यासाठी पलंगावर बोलील तर तू अंगठ्यानं पलंग मोडास. लक्षात ठेव, पुढच्या अवतारात जरी तुझी पत्नी झाली तरी पण याच अंगठ्याला जरा नावाचा पारदी बाण मारीन आणि तुला संपीन. भिल्ले विंधिले शारंगधर. ज्या अंगठ्यानं पलंग मोडा त्याच अंगठ्याला साहेब द्वापार युगात बाण लागला. त्याला कर्म नाही चुकीत आलं. आता इकडं बघा, ह्या बाबाकडे निघाली प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र निघल्यावर यानं चढता पाय घेतला तर ती बाई लय हुशार, ती धरली मागून शेपूट. हो बाई, किती अधिकारी सांगू तुम्हाला. गरुडाला अमृत दोनदा भेटलं, दाता बुवा, दोनदा गरुडाला अमृत भेटलं, टिकिता नाही आलं. सर्पाच्या माईला कदरूला एकदा अमृत भेटलं, टिकिता नाही आलं. राक्षसायला नालायकाला अमृत भेटलं, पण मोहिनीकडे पाहत राहिले आणि दारूच पिले. मोहिनीचे रूप धरी धरी घन श्याम ग, अमृताची साठ वाटी करी घन श्याम ग. क्या बात आहे, वा सुदर्शन, छान छान. हे त्या लेकरायचा आवाज छातीच्या वाढवा ना, हे तुमचं चांगलं करीन. ते तुम्हाला एकदा बी म्हणले आवाज वाढू नका. मी लय पक्वादे पाहिले की लाऊडस्पीकर वाल्याला 1000 खालून देतात आणि ते म्हणतात कीर्तनकाराची गायकाची काशी करा, आमचाच वाढवा. लय पाहिले, एकदा तुम्हाला म्हणले नाही म्हणून तुम्ही मनान वाढा. रड्यावच माईनं पाजाव वय, तिला कळाव ना, सकाळपासून पेलं नाही, आता 2 वाजता पाजावं म्हणून विठाला विठाला. मी माणिक भाऊ चुकून खोटं बोलणार नाही आणि भेणार बी नाही कोणाला. नका गेलो कीर्तन, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव, मला पायपे पैशाचा असा. बायको एकच, 2च लेकरे, वडील 90 ला गेले, आई जिवंत आहे, काय ताण नाही, भरपूर पैसे आहेत, काय हराम खोरायचे अंडरडी घालणार नाही. आलो कोणाला पटलं आणा, नका पटलं नका आणू, काही गरज नाही. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. मी त्या स्पीकरवाल्याला म्हणलं, का रे आम्ही तुझा काय बांध कोरला होता. तुम्ही काहीच नव्हता कोरला, पण त्यानं फाईल सरकिण्यासाठी वजन तुलतं. हे 500-500च्या 2 नोटा त्यानंच द्याल, त्या पकवाद्यानंच, म्हणून त्याचा आवाज मला मोठा करावाच लागला. अरे मी म्हणलं, अरे तर कीर्तन मातीत घातलंस, चांगले प्रमाण म्हणणाऱ्याचे प्रमाण मातीत घातलेस, तुला काय भेटलं रे. ते म्हणलं मला काय भेटू, पण त्याला त्या भाडव्याला तर कोण्या नरकात टाकावं हे देवाला पण कळायचं नाही. संप्रदायाचा नियम काय उतरेश्वर बुवा दत्ता बुवा, 1 नंबरचा आवाज वक्त्याला, 2 नंबरचा तुम्हाला आणि 3 नंबरचा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे बरं का. माझा नाही, माझा नाही. पण हे बिचारे काय नाही म्हणले, साऊंडवालं चांगले वाढीव म्हणले, वाढीत आता मायरडे शोपाजीत नाही, ते कसं वाढी, त्याला म्हणावंच लागेल ना वाढेव म्हणून. चांगलं आहे, धरली शेपूट. हा अमृताचं सांगू लागलो. राक्षसायला अमृत भेटलं, देवाला नव्हतं भेटलं बरं का. हे मोहिनीच्या नादी लागले. मोहिनी लय बेकार असते. 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला, गळ्याश मारुती द्यायच्या पुढं सांगायला मी एकही गोष्ट तुम्हाला सांगितल्या मग म्हणीन हे खोटं आहे. पण 527 एकर, मी 6वीला त्या गावात लग्नाला गेलतो तर 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला. शेवटच्या टप्प्यात ते पाहुण्यात दहिले वडीत होता. दहिले कळालं का, वडून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला आमच्याकडे दहिल्या म्हणते. अंतु भाऊ 527 एकर जमीन मोहिनीच्या नादी लागला होता. एका माणसाकडं 250 मशाली सोन्याच्या होत्या. 2.5 किलोची, 1.25 किलोची, 2.25 किलोची मशाल सोन्याची. गावरान तुपात जळत होती संध्याकाळी. घासलेटाचा दिवा नव्हता.
शेवटी कांदा आणि भाकर भेटली नाही त्याला. गंगाबाई नावाच्या मोहिनीच्या नादी लागला. तिचं नाव होतं गंगाबाई. त्या काळातली नृत्य सम्राज्ञी होती. हो, ती फक्त भेली निळोबा राहायला. ती कोणाला भेली? फक्त निळोबा राहायला. आणि मग ह्या गंगाबाई नावाच्या नृत्य सम्राटनी आणि गान सम्राटनी हिनं 250 मशाली सोन्याच्या ज्याच्याकडे ज्याच्या दरबारात त्याचा चुरा केला. चुरा बुकीत कांदा फळडा, चिंगळी उडून गेली. सरकलं इकडे तिकडे पांगडे. आणि मग एका लावणीकाराच्या लक्षात आलं अभंग किती श्रेष्ठ आहे. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला. मग ती गंगाबाई नावाची स्त्री निळोबारायाच्या पाया पडली. हौदाची तुटी मोकळी केली, स्नान केलं आणि निळोबारायाची श्रोता झाली. पण अगोदर ही नृत्य करत होती. लय मोठ्या माणसाला वाजलं. ज्याचा वाडा जळाल्या पेटल्यावर 4.5 महिने जळत होता. इतका मोठा वाडा होता. आपला नव्हता 2-3 मासडा. तो भाऊ तुम्हाला नाही म्हणालो, तुमच्या इथलं तर दूध भाकर खाल्ली कसं म्हणावं आहे का नाही. ज्याचं मीठ खावा त्याच्या विरोधात कसं बोलावं. इतकी मोहिनी बेकार. अमृत भेटलो, मस्ताडे बेटे मद्याच्या नादी लागले. देवायला अमृत भेटले हे तरी कुठं शिस्तीत राहिले. देवाला सांगावं लागलं ए मी वरून बाई आहे ना आतून बुवा आहे. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम. भागवतात हे वर्णन मला वाटतंय समुद्र मंथन हे आता लय भागवत सांगायले. हे आता गिरगाव करायला डुबिनार. तुमची चांगला अभ्यास वा. या दुसऱ्याची प्रगती पाहिल्यावर ज्याला आनंद वाटतो त्याला वारकरी म्हणायचं. दुसऱ्याचं बरं झाल्यावर ज्याला खपत नाही त्याला रावण म्हणायचं. रावण हा अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मा होता. चांगली माणसं आहे ती. गोड आवाजावर प्रभू ते गोड अशी माणसं. मोहिनी सांगू लागलो ब्रह्मदेवाला खुनिलं ए 8 डोळ्याच्या. तू इतका काय भुलला. मी वरून बाई आहे ना आतून बॉय. तरी वाल खिल्ले तयार केलेत त्यानं. हे जास्त अडचणीत नको इचून निघत असतात. घरी गेल्या वाचा ना तुम्ही ते. दुसऱ्या एखाद्या पुराणकाराला विचारा. एकट्याचाच कौरव पिना पाडता रे बाळू. नाही टिकीत आला अमृत. ह्या बाईनं अमृत स्वतंत्र व्याप्तीत आणलं. अमृताचा कलश प्राप्त करणारी जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर एकच बाई होती चंद्रसेना. आणि अमृताच्या बळावर नवऱ्याला सांगितलं चंद्र सूर्य येतोपर्यंत विधवा होणार नाही. चंद्र सूर्य येतोपर्यंत कपाळावरचं कुंकू कोणी पुसणार नाही. आणि मारुती राहायला सांगितलं हनुमंता तो भोंगे मारलीस नाही म्हणले. आपण नाही मारले बिलकुल नाही. आपण मारलेत नाही. ती बाई का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारीन होती का ती बाई शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून न्यायचे महादेवाला व्हायचे. माई झाली पूजा. वारे चोर सोसायटीचे अध्यक्ष दुसऱ्याची फुलं चोरी तीन महादेवावर फुलं टाकी ती गौऱ्या टाकल्याचं पाप लागन तुला. काहीतरी पुरावा आहे ना एक आहे काहीतरी पुरावा. मला वाटते दगड मारल्याचं पाप लागतंय. हो ये तितैसे दगड वारी मंत्र पुष्प देवाची. मंत्र पुष्प देवाची मंत्र पुष्प देवाची.
आळंदीला असताना घुलेबाबासोबत तात्यासोबत अजून 4-2 चांगल्या लोकांसंग फिरणारा माणूस. मागं माझजवळ बी होते, पण त्याला आता सांगितलं तुमच्या नदीला पाणी आहे तिथूनच ऊस फिरवा. तुमची नदी आटल्यावर मग गिरगावकराकडे या. चैत्र संपल्यावर नद्या शक्यतो आटत येतात, माही नाही आटत. मग आपल्याकडे त्यांना प्रवेश. एक जण म्हणला उत्तरेश्वरचा तुमचा काही वाद झाला का? मी म्हणलं तू मिटवायला येतो का? तूच मिटेव ना. तू बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला चालली, तू दुसऱ्याच्या बिड्या वाढायला ना. आमचं काहीच काय असं दिन काय करायचं होतं. विठाला विठाला मला मजा आपल्या परिसरात येते बरं का. तुम्ही आपल्या परिसरातले म्हणून नाही, मला जितकी मजा आपल्या परिसरात आहे इतका श्रोत्यांचा ओघ हे पुन्हा नाही कुठं नाद करायचा. काय नाही, काय भिमलेलं या भागाला, या मातीत ताकद या प्रांतातल्या. दुसरी अजून ताकद सांगू का? महाराष्ट्रातला पहिला शास्त्री या भागातला आहे. महाराष्ट्रात 3च शास्त्री आले, तेव्हा कोणीच शास्त्री नव्हतं. महाराष्ट्रात 3च शास्त्री, तेव्हा एकही शास्त्री नव्हते. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. या प्रांतात सुगंध आहे त्या. काशी विद्यापीठाची पहिली. आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे, आता आपलं नशीब मोठं आहे, भरपूर शास्त्री. पण त्या काळाला 3च होते, त्याच्यातला एक आपल्या भागात होता. विठाला विठाला. सामान्य भागे ज्या प्रांतातल्या बाईचं बाळंतपण करण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता ठाकूर घराणा. ज्या घराण्यातले घोडे एकादशी धरायचे गावकर ठाकूर घराणा. काय ताकद हो. आपला भाग किती मोठा सांगू मराठवाडा. या भागातल्या साधून यज्ञ केल्याच्या नंतर इटकरीचं लोणी तयार झालं काशीला. तर राजराजेश्वर शास्त्री ज्यांच्या पुढे लोटांगण घालत होते ते रंगनाथ गुरुजी या भागातले आहेत. या भागातले म्हणण्यापेक्षा सांगू का, 7-8 किलोमीटरवर त्यांचा जन्म झालता सोनपेठला. काय नशिबवान आहेत आपण. आणि हे भक्तीचा आनंदच वेगळा आपल्या भागात, काय विषय नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, जिथं पिकतंय तिथं इकलतच मजा असते. तेव्हा लांब गेल्यावर श्रोते किती येतील त्याचं काही सांगायचं नाही. परिसरात महाराज जन्माला यावं, त्याच्या कीर्तनाला लोकांना गर्दी करा, त्याला म्हणायचं महाराज मी नशिबवान आहे की मला तुमच्यासारखे अधिकारी श्रोते भेटतात. प्रणाम तुमच्या चरणी. कारण सांगू, तुमच्या आशीर्वादानंच मी महाराष्ट्रात फिरायलो. 3811 गावं दुपारच्यानं पूर्ण झाले. हे गाव लिहायचं नाही, हे लिहिलं कधीच. 3811 गावं एकदा गेलेलं गाव. हे तुम्ही परिसरातल्या केलेल्या सात्विक श्रोत्यांच्या आशीर्वादानं मी इतका फिरतोय, म्हणून तुमच्या चरणी प्रणाम. आपली ताकद नाही ती. धरली शेपटी, मारले नाहीच भुंगे. नाही म्हणले, मारले नाही. सांगू तुम्हाला पुरावा. पिच्छायाम पिच्छायाम पुच्छाग्र भागेषु. वाक्य नीट ऐका. पिच्छायाम पुच्छ आग्र भागेषु. पिच्छ म्हणजे पंख आणि पुच्छ म्हणजे शेपटी, आग्रभाग म्हणजे टोक. शेपटीच्या शेवटच्या टोकामध्ये पंख सापडलं, ते पंख होतं भुंग्याचं. भ्रमरादि पिच्छायाम पुच्छ अग्रभागेषु. कोर्टात जजला पुरावा विचारायची गरज नव्हती. हे तुझ्या शेपटीमध्ये भुंग्याचं पंख सापडलं हनुमंता. कोणी मारले? मान खाली घातली. कोणी? या बाबाने. जाय घरी, जाय घरी जाय. मारुती रायनं तिच्या दारात लोळण घातली. लोळले, असे लोळले. प्रभू रामचंद्र उभे होते, पाहत होते. मारुतीराय जवळ गेल्यावर मारुतीरायच्या अंगाला चिटकलेली माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला लावली. तर मारुतीरायने त्याला विचारलं, माझ्या अंगाची माती तुम्ही कपाळाला कशी काय लावली? तर पंढरपुरातले मालक म्हणले, तो तिच्या दारातली अंगाला काऊन लावली?
मी सांगतो ना तू अंगाची मी काऊन लावली, पण तो तिच्या दारातली अंगाला काऊन लावली. काय उत्तर द्यावा दादा? डोळे भरून आले मालकाचे. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, प्रभू सौभाग्यासाठी अमृत प्राप्त करणारी जगात एकच बाई होती, 34 नायिकापैकी चंद्रसेना. आणि अशा पतिव्रतेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती अंगाला लागावी. विटेवरच्या मालकानं मारुतीऱ्याला कडकडाटून मिठी मारली. अशा पतिव्रतेचा मी अंकित आहे, म्हणून तुझ्या अंगाला चिटकलेली माती मी कपाळाला लावली. मी एका कीर्तनात सांगितलं होतं, रावणाला मारल्यावर प्रभू रामचंद्रानं अशोक वाटिकेतली माती कपाळाला लावली होती आणि लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. तर बाकीच्या बऱ्याच लोकांनी विचारलं, पण सीताई साहेबांनी विचारलं. टाइम संपला का आपला? तर सीताई साहेबांनी विचारलं, जिथं मला 6 महिने 26 दिवस त्रास झाला, ती जागा अपवित्र आहे, मला त्रास द्याला, ती तुम्ही माती कपाळाला का लावली? जाऊ द्या, लंकेकडे तोंड करून नमस्कार का 3दा केला? ऐक ऐक, नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्यान रावणाचं प्रेती झिलं. अगोदर स्वतःचं शरीर जाळलं, मग नवऱ्याचं शरीर जळू दिलं. जगात एकच स्त्री ती फक्त मंदोदरी होती, आणि त्या पवित्र स्त्रीचा वास लंकेत आहे. तिथं गेली सती, पण जिच्या पदस्पर्शानं ही भूमी आणि ती भूमी पवित्र झाली, म्हणून त्या पतिव्रतेला प्रणाम. म्हणून तिची देवावरी काय शाप द्याला मारुती राहायला. ज्या शेपटीनं भुंगे आडव म्हणल्याच्या नंतर मारले सन माझ्या कपाळाचं कुंकू पुसलंस, ती शेपटी तुला एके दिवशी राहणार नाही. जा रामेश्वरला. आदिष्टितम आपाम पतियो पिंड रामेश्वरा जायते यनकेशरी भयजना पुच्छाग्रान विनजाय. जाबाली नावाच्या ऋषीचा पुरावा रामायणात नाही शोधायचा, मी आताच सांगतो. वकालत म्हणतो कशातलं सांगितलं असेल, ऊसातलं. दुसरी फार पुराण आहेत, गाडीभर पुराण आहेत, बाकीचं बघ जा. कधी कधी काय होतं माहितीये का, कोल्याचं तोंड नाही पुरल्या म्हणलं आंबट अंगूर आहेत, तुझी उडी नाही गेली तिथपर्यंत. तू गा अंगूरला आंबट म्हणू नकोस, पाणी तोडलेलं आता साखर उतरली त्याच्यामध्ये, इकायला आले अंगूर, तुझं तोंड पुरणं. म्हणून असं कोल्ह्यांची भूमिका नाही घेतली पाहिजे, माणसानं वाचत राहावं. आणि दुसरी मी एकच तुम्हाला, मी अभंगाला कीर्तनाला सुरुवात करत असताना मी तुम्हाला नमस्कार करत असतो, एका मी स्वतः जोडलेलं कडवं आहे ते. का नमस्कार करत असतो माहिती आहे का? तुमच्याकडून एकच आशीर्वाद भेटावा, मी पुन्हा पुन्हा वाचित राहा, पुन्हा पुन्हा वाचित राहा, हा तुमच्याकडून आशीर्वाद मिळावा. तुला शेपटी राहणार नाही. चला दृष्टांत संपला. मारुतीरायाच्या बलाची ताकद जगातली कुठली बलशाली व्यक्ती करू शकत नाही. मारुतीरायाच्या बुद्धीला दाद देत असताना राजेभाऊ सरस्वती सुद्धा लीन झाली. एवढी बुद्धीची ताकद मोठी आहे. तुम्हाला सांगू, व्यासांना बुद्धी प्रदान करण्यासाठी मारुतीरायानं मंत्रोच्चार सांगावा, एवढे मोठे मारुतीराय अधिकारी. याच्या पलीकडे सांगू, लक्ष्मीच्या कपाळाचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद मारुतीरायात. दुसरी गोष्ट सांगू, द्रौपदी देवाला इतकी आवडत होती, पण द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवण्यासाठी कोणाचा अधिकार? मारुतीरायाचा. पण त्या मारुतीरायाचं कर्म चुकल्यामुळं शेपूट तुटली. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्यानं एक चुकीचं काम केल्यामुळं त्याला पुढच्या अवतारात अंगठ्याला बाण लागल्याच्या नंतर त्याची हे लोकातली यात्रा संपत्ती. किती मोठी ताकद आहे. मग एवढ्या लोकांना जर ते भोगावं लागतंय दत्ताबुवा, म्हणून पहिलं कडवं प्रियमान
गप्पू का 10 मिनिटं घेऊ? 10 मिनिटं घ्या घ्या घ्या. कौरक मला एकदाच सांगा ना, म्हणजे असं म्हणजे पाहत लोक का? हा? अरे तू तर आपला आहेस ना, ते छान. नाही तर काही काही माणसं ऐकणारे ऐकत येत नाही, हेच घड्याकडे पाहते. अरे आपल्याला पाकिट येत, आपण घड्याकडे काऊन पाहायचं? यायला काहीच नाही ना उतरेश्वर भाऊ, दाता भाऊ यायला काय अण्णा यायला हायक पुढच्या यायला काय? मग पाकिट घेणार आहे घडी नाही पाहिली पाहिजे. असा खपक्या घडा टाकीन पंढरपुरातला डोसक्यात. विठाला विठाला मारली कौरव मुद्दा आहे काय काय. 34 पैकी एक नायिका सांगतो पुन्हा. पैठणच्या मालकांचा पुरावा आहे राजू, प्रारब्ध क्रियमान. कौरव मारल्या गेली. धर्माने अर्जुनानं भीमानं नकुलानं सहदेवानं विनंती केली, काका तुम्ही पुन्हा राजे व्हा, आम्ही तुमची पाईक. लाज वाटली आंधळ्याला आणि ते धृतराष्ट्र थांबलं नाही. पत्नीच्या हाताला धरलं, प्रिये चाल आपण निघाले वनात. सगळ्यांना थांबिलं धृतराष्ट्राला, पण ऐकत नव्हतं, ते ऐकत नव्हतं. जंगलात गेले. त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, बिबटे, अस्वल, मोठमोठाले हिंस्र पशु, तळस, लांडगे अशी पशु होते. कल्पना करा, धृतराष्ट्राला डोळेच नाहीत आणि गांधारीला डोळे असून पट्टी बांधलेली. पट्टी बांधलेली. मला एक जणाने विचारलं, का हो ह्या 5 पतिव्रतेपैकी गांधारी येत नाही, तुम्ही कसं काय म्हणले? मी म्हणलं ती मै चुलती थोडीच होती. पुराण वाच ना, तुला कळण. 34 नायिका ह्या 5 लोकांपेक्षा जास्त श्रेष्ठ होत्या. या 5 जणी यादीत का घेतल्या? कारण नालायक लोक यांना त्रास देत होते, म्हणून पुढच्या हलकटाईने यांनी त्रास देऊ नये याच्याकरता यादीत घेतल्या. सीता 6 महिने 27 दिवस कुठं होत्या? अशोक वाटिकेत. अशोक वाटिका अण्णा कोणाची होती? रावणाची. थुत्र गपचिक बसतेत का नालायकाचे? त्या भडव्याचे थुत्र दाबण्यासाठी सीतेला मदत घेतलं. चला, द्रौपदीला पती किती? 5. हरामखोर गपचिक बसले असते का? नाही. इचकायचाच नाद असतो काही काहीला. नख आपले कातडे दुसऱ्याचे काढायला. असे काही भडवे आहेत ना, यांचे थुत्र हाणावं म्हणून त्यांना यादीत घेतलं. चला, पुन्हा कोणाचं नाव? अहिल्या. चला, 222 ज्या मंत्र्याकडे पद आहेत त्या मंत्र्यानं 2 देवायला कोंबडं केलं. 2 देवायला कोंबडं केलं. त्या देवायला त्या मंत्र्याच्या पोरीनं सांगितलं होतं, आमच्या बापाचे स्क्रू ढिले झालेत. त्या मंत्र्याची पोरगी म्हणली, बरं ती म्हणली, आमच्या बाबाचे स्क्रू ढिले झाले तर आमच्या बाबाची अक्कल नदीला गेली, तुम्ही आमच्या बाबाचं ऐकून कोंबडं होऊ नका. पण या नालायक देवानं जयंतीचं ऐकलं नाही आणि कोंबडं झाले आणि एका साधूच्या दारात बोंबलले. आणि ते साधू 2 वाजताच आंघोळीला गेलं. ते साधू म्हणजे न्यायशास्त्री होता. 10 न्याय आहेत आपल्या, 10 न्याय. आपल्या न्याय व्यवस्थेत फक्त अर्धाच न्याय वापरला जातो. 9.5 न्याय नदीला येतं. आपल्या न्याय व्यवस्थेत जर एक बंधा न्याय वापरला ना, हस्तिकविटन्य न्याय जर बंधा वापरला ना आपल्या न्याय व्यवस्थेत, तर बलात्कार करणाऱ्याला 3ऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. पण आपल्या न्याय व्यवस्थेत पूर्ण न्याय वापरला जात नाही. एक न्याय पूर्ण वापरले. हस्तिकविटन्य न्यायायांबयो उष्टा सर्वस्थितेषु कविटे भक्षित जायते नाम तत्रातिजम विष्टायो. काय न्याय असू द्या मग 7वी शिक्षण. तर 69 प्रभेद न्यायाचे पाठ. एका चपक्यात वकील झालो असतो, ते बी सुप्रीम कोर्टाचा वकील झालो असतो, प्युअर सर. खरी गोष्ट. पण आता कोणता कमी? आता पंढरपुरातल्या मालकाचा नोकरी, याच्या पलीकडे काय घ्यायचं? तिथं तरी नालायकायचं खोटं पण खरं करावं लागलं असतं. त्याच्यामुळं कशाला तिकडे जायचं? नको आपल्याला. काय कमी आपल्याला? त्या न्यायप्रविष्ट गौतमाची पत्नी ह्या नालायक देव कोंबडं झाला आणि 222 पद ज्या मंत्र्याकडे त्यानं अन्याय केला.
याच्यानंतरच्या हरामखोराने अहिल्याला वाईट म्हणू नये. ती बाई किती पवित्र. नवऱ्यानं तिफन हाणायची आणि बाईनं साडी पेरायच्या. 5व्या मोडानात तिफन गेल्या, पहिल्या मोडानातल्या साडी कापायलेत होत्या. दुष्काळात साधू जगिले. तिला अपवित्र कोणी म्हणू नये याच्याकरता. पुन्हा कोणती राहिली? तारा. एकम न्यायदातृत्वे भयो बलावाली रजायते ना येन सुग्रीवास बांधवे लंकेशायं जतो आपां पतिभय निरयति जायो लंकेशा भय जायन्ते स्नान तर्पणो विधि भय जानो यज्जायन्ते लंकेशा यज्जायन्ते लंकेशा यज्जायन्ते लंकेशा. ज्या रावणाला रामप्रभूंनी मारलंय अशी बलाची ख्याती ज्या वेळेला प्रभू रामचंद्राची अंगदाच्या कानावर आली आणि प्रभू रामचंद्र अंगदाला म्हणत होते तुला लंका देतो. अंगद म्हणले काय द्यायला लंका? तो लक्ष्मण म्हणले तुला काय अशी पाचोळा वाटायली का? ही तुम्हाला लंका मोठी म्हणला. रावण मारण्यासाठी आमची ताकद तुम्हाला घ्यावा लागली. 18 पद्म वानर 72 कोटी रिछ 56 कोटी गोलांगुळो साह्य करोनी एक मेळ तैविंधिला लंकेश. हे आमच्या डोळ्याने पाहिलं प्रभू. हातीच्या कंकना दर्पण कासया दर्पण कासया हातीच्या कंकना. आपली भाषा सांगू, हातातल्या बांगड्या भिंगात पाहायची काय गरज आहे? धर्मद्वार कपुडं हातन पाय न मळाल्यात ककत झाल्यात. आम्ही पाहिलंय, तुम्ही आमची मदत घेतली. मग लक्ष्मणजी म्हणले तुला माझ्या बाबानं रावणाला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. माझ्या बाबानं नुसतं असं केलं असतं तर टमाटर फुटल्यासारखा रावण फुटला असता. मग लंका कोणाला? म्हणले तुलाच. मग तुम्हाला मोठेपणी एवढा बलशाली राम वाली. पण गैरसमज झाला हो, गैरसमज झाला. तसं विभीषणाचं पण चुकलं, त्या सुग्रीवाचं पण चुकलं नव्हतं, पण गैरसमज निर्माण झाला. तुम्हाला सांगू, भावाभावाचं भिनसलं की महाभारत घडलं. भावाभावाचं भिनसल्यामुळं रावण मेला. बहीण भावाचं भिनसल्यामुळं 100 कौरव मेले. शकुनीचं आणि गांधारीच्या पोरायचं भिनसलं. या शकुन्यान कौरव मारले, बहिणीचे 100 पोरं मामानंच मारले. आरोप करू नका पांडवावर. हा यानंच पती खेळायचं शिकील तर द्यायला. हो, तेव्हा रक्ताच्या नात्यातली माणसं बाजूला गेले की अशी अडचण होत असती. कधी कधी राजे हो, नाते सांभाळी जा, सांभाळी जा नाते. गैरसमजाचं घराणे आणि मग मोडा दंड. तिला पतिव्रतेच्या यादीत आणायचंय का? कारण तिनं नवरा ज्या रामानं मारला त्या रामाच्या पक्षाचा सेनापती अंगद झाला. तर तुमच्या मायासारखे हलकट बोंबलू लागले. नवरा ज्या रामचंद्राने मारला त्या रामचंद्राच्या पक्षात तिनं स्वतःचं पूर्व सेनापती केलं. म्हणजे रामाचं नीचं काय होतं? असे नालायक हलक्या वाजू लागले. त्यांचे थुत्र जाग्यावर सुईनं शिवून बंद करावा म्हणून तिला पतिव्रतेच्या यादीत घेतलं. झालं का पाची? क्या बात आहे, वा. वरुता भय जाय देनि प्राणेत प्रियंश्वर्या वक्षस्थलानाति दुग्ध जायते भडाग्नि भय वैश्वानरो तेजो चक्र भय जायते नाम शांतिरोर भडाग्नि शांतिरोर भडाग्नि शांतिरोर भडाग्नि मुच्यतेन कायाम दग्धयो. भडाग्नि नावाचा अग्नी शांत केला. माणसाला मेल्यावर लागतो. मशानी नेवोनी भडाग्नि देवोनी येती परतोनी
प्रदर्शन छान ठेवलं गेले. गोड 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 बा. हे बा पकोद्याला वाजिता किती येते त्याच्यापेक्षा कीर्तनात पोषक किती वाजित. क्या बात आहे वा. हलक्या वाजिल्या आणि तू तडम ताशा वाजवायला न्यायला पाहिजे. गोड वाजिलं छान छान छान. भडाग्नी नावाचा अग्नी दुधाच्या धाराने इचिला. सामान्य पतिव्रता असेल. यम धर्माच्या बायकोनं सोन्याच्या नारळाने ओटी भरली होती तिची. सोन्याच्या नारळानं 5 यादीमध्ये. ऐका दुसरीचं नाव आता. यांना काहीतरी अडचणीत गाठीतील लोक म्हणून 5ची यादी तयार केली. यांच्यापेक्षा कितीतरी काकणानं श्रेष्ठ होत्या. कितीतरी काकणानं. तुम्ही विचार करा ना, सीता अग्नीतून दिव्य होऊन गेली तरी कपडे धुणाऱ्यांना नाव ठेवलं का नाही तिला. तिच्याच मालकाचे कपडे धुवून भाकरी खात होता एक जण. आहे का नाही उत्तरेश्वर बुवा. प्रभू रामचंद्राचे कपडे धुवून तो भाकरी खात होता तरी म्हणला 6 महिने रावणाने नेली तरी आणलीच. अहो रावणाची काय मायेरी सीतेला हात लावायची. लक्ष्मणानं अग्नीची रेषा मारली त्याच दिवशी अग्नीत गुप्त, आणि त्या दिवशी दिव्य दिलं त्या दिवशी अग्नीतून बाहेर. जी वनात दिसत होती ती काल्पनिक. अरे सीतेला हात लावायची काय रावणाची मायवेली. दुसरा एक मुद्दा सांगू का. सीतेच्या जवळ त्रेतायुगातल्या लक्ष्मीच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त जो जाईन तो नपुसक होत होता. तो नपुसक, तो किलिंबे होत होता. शब्द किलिंबे पण मी आपल्याला कळेलाच याच्याकरता वापरतो. तो नपुसक होत होता का. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. अरे पाषाण तिथले राम राम म्हणत होते. पण रावणानं मग पुढं सांगितलं म्या सकळ कुळ उद्धारार्था सीता खांद्यावर आणली आणि सगळा देव्हारा पेटून दिला. म्हणून शक्यतो घरची सीता सोडून इतरत्र सीतेंना मोबाईलवर चॅटिंग कर जाऊ नका. ज्याला 7 कोटी घर सोन्याचे त्याचा भुगा वाजला. आपली संपत्ती शेळीचं शेपूट पाठीवरल्या माशा उठणत तिची प्रतिष्ठा झाकन आणि तरी कशाला सीता पाहतो मोबाईल मध्ये. जळून जाशील काळ्या तोंडाच्या. विठाला विठाला. वनात गांधारी आणि धृतराष्ट्र अण्णा हिंस्र पशु होते. उन्हाळ्याच्या दिवसात पायाच्या वाघाच्या पायाच्या ठश्याखाली पाला चुरचुर करायचा. 10 मिनिटं होऊन गेले ना दाता बुवा. तुम्ही सांगावन कानातावर म्हणून उठान मागचे पायाखालच्या असे ते पानं वाळलेले चुरा झाल्याच्या नंतर धृतराष्ट्राच्या लक्षात याचं वाघ आलाय. काय करीत होता धृतराष्ट्र माहितीये. बायकोच्या मांडीवर हात ठेवत होता. तेजो पातिव्रत्यो जयो स्वापदो हिंस्र जायते निर्वैरं स्तते वच. गांधारीच्या मांडीवर हात टेकल्याच्या नंतर हिंस्र पशुला वाटायचं पतिव्रतेचं भक्तीचं तेज याच्या अंगात गेलंय. याला जर बोर खणलं तर आपल्याला पुन्हा पुढच्या जन्मात कुत्र व्हावं लागल. वाघ म्हणत होता. वाघ निघून जात होता. म्हणजे धृतराष्ट्राला एकाही हिंस्र पशून त्रास द्यायला नाही. डोळे नसताना ताकद गांधारीची होती. हो गांधारीची ताकद होती. आता ऐका पुढचं. एक दिवस पायाखाली मोठाल्या काड्या मोडू लागल्या. पायाखाली पाला चुरचुर वाजत होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि गांधारीच्या लक्षात आलं आपल्या मालकाला झोप लागली. दादा आवाज फक्त 2 मिनिटं छान कर. झोप लागली आपल्या मालकाला. एवढ्या पायाखाली काड्या कुड्या मोडत असताना मोठा शिंह आला असावा किंवा 2 बिबटे किंवा 2 वाघ किंवा 2 शिंह आले असावा. म्हणून गांधारीच्या लक्षात आलं असं काही झालं की मांडीवर हात टेकते. आज हात टेकला नाही. गांधारीने धृतराष्ट्राच्या मांडीवर हात टेकला. दादासाहेब धृतराष्ट्राने गांधारीचा हात काढा आणि बाजूला सरकिला. गांधारीनं सांगितलं मालक
आज तुम्हाला वाघाशिवाची भीती वाटत नाही? डोळे भरून आले. प्रिय, मी इतका दुष्ट आहे, वाघानं पण ठरिलं याला नाही मारायचं, शिवानं पण ठरिले याला नाही मारायचं. मग मालक हा आवाज कसलाय? प्रिय, अशा जंगलात देव येऊ शकत नाही. का? कारण त्याचं भजन करणाऱ्या पांडवांना मी त्रास दिलाय, म्हणून देव येऊ शकत नाही. पण एक लक्षात ठेव गांधारी, हा जो आलाय ना, तो माझा विदुर नावाचा भाऊ आहे ग. माझा विदुर नावाचा भाऊ आहे. गांधारी, विदुराशिवाय कोणी येऊ शकत नाही. पावलं जोरात वाजत होती, पायाखालच्या काड्या कुड्या चुरचुर वाजत होत्या. जवळ आल्याच्या नंतर मुखातून आवाज पडला. भग्न झालेल्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू येत होते. एक हात हृदयावर ठेवला आणि डावा हात पुढे केला. आलास का रे काका? काका आलास? काय त्या संवेदना असत्या लो, काय ते प्रेम असेल. हे काका, तुझं ऐकलं नाही रे मी. काका, तुझं ऐकलं नाही रे मी. आलास? एका भावाने एका भावासाठी करुणेचा हात टाकावा. हिदूर काकाने साष्टांग प्रणिपात केला. आणि बघ, हृदयाशी धरलं. आलास काका? होय. दुसरा नमस्कार भाऊजीला केला. वहिनी साहेब, याला म्हणायचं नातं. भाऊजीला नमस्कार केला. दुसऱ्यांदा सांगितलं, वहिनी साहेब पाय जोडा. पाय जोडले आणि पायावर कपाळ ठेवलं. गांधारीने विचारलं, भाऊजी पाय एकदा पडला होतास, डबल का पडता? वहिनी साहेब, तुमच्या पतिव्रतेच्या तेजामुळं जंगलात पण माझा दादा सुखरूप आहे, ही तुमची ताकद आहे. तुमची ताकद. प्रणाम केला, प्रणाम केला. माझ्या माईंनो, इथं बसलेल्या कीर्तनातल्या मावल्यांना चपला सगट पाया पडतो. भावाचं जर वाटुळं होत असेल तर बायकोच्या कानात तोंडातलं विष नवऱ्याच्या कानात ज्या दिवशी जाईल त्या दिवशी भावाचा वाद होतोय. तोपर्यंत होत नाही राजू, होत नाही तोपर्यंत. म्हणून माझ्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या पवित्र मावल्यांनो, तुमचे चपला सगट पाय धरतो. शक्यतो आपल्या अंतकरणातलं विष नवऱ्याच्या कानात तोंडावाट टाक जाऊ नका, ही तुम्हाला विनंती. प्रणाम आहे. 60-65 वर्षात माझ्या माईंनो, आपल्याला सगळं गुंडाळून जायचंय. आपण गेल्यावर आपल्या मागच्या लोकांनी आपलं नाव घ्यावं, असं वागत जा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. बसले. एके दिवशी गांधारीला विचारलं होतं, गांधारी, मी किती पापी असेल ते असू दे, पण तू एवढी पतिव्रता असताना आपले 100 पोरं कस काय मेले? कर्म शेवटचं आहे का? आणि आपल्याला पाणी पाजण्यासाठी एक पण जिवंत का नाही? बायकोनं नवऱ्याला सांगितलं नव्हतं, अंतःकरण दुखलं असतं. तुम्हाला एक सांगू का, शिष्याचा उणेपणा गुरुपाशी सांगायचा नाही, गुरुचा दोष शिष्यापाशी सांगायचा नाही, भावाचा दोष भावापाशी सांगायचा नाही, पोराचा दोष बापाला सांगायचा नाही, आणि बापाचा दोष पोराला सांगायचा नाही. आपली ती लायकी नाही, असा शास्त्रात पुरावा आहे. किंवा सांगायचं असेल कोणी, त्याच्यासाठी तो अधिकार लागेल, त्यानं सांगावं. आपण नाही सांगायचं, आपली पात्रता नाही. एकाचं उन दुसऱ्यापाशी भुकणं, त्याच्यासाठी बरेच काही पुरावे येतं. ती चूक आहे. बाईनं विचार केला, नवऱ्याचा दोष कसा सांगावा? विचारलं, विदुरा, तू ज्योतिष्य शास्त्रात प्रवीण आहेस, सांग माझे 100 पुत्र का गेले, मी अंध का झालो? तर विदुराच्या लक्षात आलं, या बा, गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणलं की राग येत असतो. कधी बी राग येत असतो, कधी बी राग येत असतो. चोराला चोर साहेब म्हणला एक जण.
तरी हाणलं. चोर दादा म्हणला तरी हाणलं. चोर अण्णा म्हणला तरी हाणलं. चोर तात्या म्हणला तरी हाणलं. ते म्हणला अण्णा म्हणायला, तात्या म्हणायला, दादा म्हणायला, साहेब म्हणायला, पण उपमा चोराची लावायला. हे काऊन लावायला? हे सहन होत नसते. हे बा सुनाच्या हातानं कंदील फुटल्या सासू म्हणती काय उठाडावानी चालायली माय. हो त्या काडी कुठली चालली उठाडावानी थोत्तर कडीत फळडा कंदील. आणि सासूच्या हातानं फुटल्या आता कंदील फुटला. अगं 15 दिवस झाला अंधक झालता दिसत न गेला म्हणून मी भीतीला हाणला. पाय डोंगरी किती आगावी. हिला भरलेल्या तळ्यात टाकाव म्हणजे हिला खाल्ल्यावर मासे तरी सुधरतील. पहा आगावपणा. इदुराच्या लक्षात आलं तू अंध का झाला आणि 100 का मेलेत. हे जर सरळ सरळ सांगितलं ते वनात आपली नळी दाबून मारीन. कारण त्याला 10,000 नागाचं बळ होतं. 10,000 नागाचं बळ. 9,000 नागाचं बळ भीमाला होतं. तर भीमाला भेटायचं म्हणलं होतं ते. तर पंढरपुरातला मालक किती चतुर, देव चतुर म्हणला भीमा येडेवानी करू नकोस तू काकाला आगाव. तू या काकाला भीम भेटू पण खरा नाही लोखंडाचा. तर वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 65 क्विंटल पोलादाचा भीम पुढे उभा केला. तर मथाऱ्यानं मिठी मारल्यावर भीमाची बांगडीच केली. असा वाळाच केला 65 क्विंटल पोलादाचा. मला ते एका चपक्यात दाबीन आणि म्हणून अंगावून असा हात फिरला. 14व्या जन्मातलं ज्ञान झालं. तुम्हाला सांगू का खरी गोष्ट सरळ सरळ सांगितली की खपके भेटते. सरळ सरळ सांगायची नाही. आमच्या मित्राला एक जणानं एक प्रश्न केला. त्याचे दात पडले स्वप्नात दात पडले. माझा मित्रच होता. आम्ही सोबत दोघं नव्हे दात सोबतच केलं. बासरला अनुष्ठानाला माझ सोबतच होता. पण मी तर रगिले पण ते माझ्यापेक्षा एक काकण रगील. मग ती किती असेल कल्पना करा तुम्ही. मी इतका म्हणले होती माझ्यापेक्षा शिल्लक रगील होतं. मग त्याला विचारलं अरे कसं म्हणेल मला परवाला अमावस्याच्या दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नात माझे सगळे दात पडले. बाबा सांगू का तुमच्या देखता तुमच्या घरातले सगळे माणसं मरणार. त्या स्वप्नाचा तुम्ही माना न माना पण असं पुराण सांगते. सरळ सरळ सांगितलं त्यानं. दक्षिणा रुपया नाही दिली. आणि मोठ्या पोराला म्हणला याला हाणून खाईर काढून दे. ते म्हणलं काय मला पाठीलो तिकडे ते माणूस एवढा मोठा चांगला काय. आणि मग काय सांगितलं तू. ते म्हणले मला स्वप्नात मग दात पडेल. मी त्याचं उत्तर सांगितलं की तुमच्या घरातले तुमच्या आधी सगळे मरणार. म्हणलं रूम नाही असं नसतील ना सांगत. मी जाऊन येतो पाय 5,000 आणतो नाही पाय. तर आम्ही कीर्तन करीत नव्हतो. तेच करायचो सत्यनारायण अभिषेक पूजापाठ. 27 वर्ष झाले. मग त्यांनी विचारलं बाळू महाराज आपणच का. म्हणलं हो मीच आहे. गिरगाव तुमचंच गाव आहे का. म्हणलं मग कसं. मला ओलीचं घर आहे ना अख्खं गाव म्हणल्यावर हानते ना तिथले लोक. आणि अख्खं गाव मोह म्हणलं मी तुमचं पंचांग सांगायला कशाला येऊ. तुम्ही माझ्या घरी आले असते. काय म्हणते मोह गाव हानते लोक. तू हो गाव कसं होईन ते. हो तुला जमीनच तिथं 2.25 एकर मोह गाव. एवढे म्हणतात माणसं मोह. आपलं म्हणावा. सप्ताह कोणाचा म्हणला पाहिजे आपला. महासप्ताह. तू बापाची पित्र घालीत नाही तू हा सप्ताह कसा. कावळा नाही गेला तुझ्या घराहून कावळा तू हा सप्ताह कस काय. आणि तो केला बी असतील तर तो काय नाही महाराज मारले फकीर जीव घातले. हो परवालाच एका सप्त्याचं एक जणांना सांगितलं. म्हणले मायाकून पण इतकी पट्टी घेतली. म्हणलं बाप्पा. आणि तो कस काय दिली. आलं म्हणलं आर्थिंगच करण हाणलं. असे तर कोणी करीन ना. कोणी करीन त्याला काय अर्थ आहे. मग मला बोलिलं महाराज 4-5 दिवसापूर्वी मला एक स्वप्न पडलं. हे संग चालतो पण मी त्याला चेडी घालून बलिल. तर मग चेडी घातल्यावर त्याला ओळखीलं नाही ना. आमचे लय लोक कीर्तन झालं की चेड्या घालायले. लगे कीर्तन संपलं बैठकीत गेलं की नाईट पॅन्ट.
मी तिला संध्याकाळ पॅन्टच म्हणत होतो. मला आता कळाले नाईट आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळलाच नाईट म्हणते ती इंग्रजीमध्ये. मला आता कळायला मी तिला संध्याकाळ पॅन्ट म्हणत होतो. म्हणजे आपल्याला अभ्यास नाही एवढा. आणि तुम्हाला एक सांगू का, जिला गौऱ्या लावता येत नाही तिने धिरडे करू नये. आपल्याला फक्त मराठीची येते. पिठाचा नाश होईल ना तो, कशाला दुसरं काम करायचं. आपल्याला येतच नाही दुसरी भाषा, कशाला उगाच. तर मग त्याला ते साध्या कपड्यात हे कोण येतं म्हणजे हे आमच्या गावातलेच येतं. मोक्कार महाराज पाटीलला तुम्ही त्या दिवशी ते म्हणला तुमच्या घरातले लोक चट मारणार. बरं सांगा बरं मला गडबड आहे काय. पंचांग उगे करावं लागतं दुसऱ्या एक तास. आणि स्टो राशी चंद्रग्रहेषु बुधेषु भय व्याप्ती न जायते खंडित शनी जायते नम्राही केतु विशुद्धता. तुमची रास मिथून मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. तू तुरी कापायला चल. असं ज्योतिष्य असते. महाराज काय हो पुढचं. वा 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 दादा, तुमच्यासारखा नशीबवान माणूस महाभारतात एकच होता. कोण. भारताचा राजा धृतराष्ट्र. अरे बाप रे, ते 100 पोरायचा बाप. हो तुम्ही तसे नशीबवान. पुढचं काय सांगायचं दादा तुम्हाला. तुमच्यासारखा नशीबवान तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात माणूस नाही, महाराष्ट्रात माणूस नाही. पुढचं सांगा बाळू महाराज. काय सांगायचं राजे हो. घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य आहे. घरात तुमच्या कुटुंबात जितके लोक आहेत त्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे दादा. 7,000 दिले पाया पडला. ते उडून जाऊनी म्हणून त्याच्यावर नारळ ठुलं. ते उडून जाऊनी म्हणून नारळ ठुलं. सांगचा म्हणला बोटाड हाणलं रे वाला. सांगा दोन्हीचा अर्थ काय. एकच पिंपळगावच्या अण्णा फिरून बुट आणला फिरून. घरातले सगळे तुझ्या देखता मरतील. शब्द वात्रट. घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य. अशा सांभाळून बुके हाणलेल्या माणसांना आवडतात. अहो बिचाऱ्या अण्णाला डोळे नाहीत तरी इतकी चाल म्हणते, तरी 500 रुपये आगाव टाकायला हात चळचळ कापतो. आणि एखाद्या भंगाऱ्यानं पिक्चरची चाल म्हणावा त्याला पटकन 1,500 देतो. घरात तमाशा घुसलतो ह्या सुंबळ्या. असतात ते असतात. हात फिरीला धृतराष्ट्राच्या अंगावून 14व्या जन्मातलं ज्ञान झालं. वेगात सांगतो आता एक्सप्रेस गाडी घेतो. पर्वताला आग लावली, पर्वत पेटला.